नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्स मध्ये स्वागत करते। आणि आज आपण होम कुक्स मध्ये बनवतो आहे तांदळाची खीर। तर मंडळी, रेसिपी अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे पटापट रेसिपीला सुरुवात करूयात। इथे खीर बनवण्यासाठी मी बासमती तांदूळ वापरलेला आहे। या ठिकाणी तुम्ही इंद्रायणी वापरू शकता किंवा बासमती इंद्रायणी मिक्स असा वापरू शकता। फक्त खीर बनवत असताना सुवासिक असा जो तांदूळ असतो तो वापरायचा आहे। आणि हा मी कमीत कमी 1 तास भिजवलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता, असे तुकडे पडतात इतपत भिजलेला आहे। या तांदळाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आणि रवा दळून घ्यायचा आहे। खीर बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे। आता हे गरम करायला ठेवलं। हे मंद गरम झालं की यामध्ये 2-3 चमचा तूप घालायचं आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। तर इथे मी बदाम, काजू, पिस्ता याचे छोटे छोटे काप करून घातलेले आहेत। तुम्ही आणखीन यामध्ये जर का तुम्हाला काय आवडत असेल ते घालू शकता। आणि सुरुवातीला 1 मिनिट तुपावरती परतून घ्यायचं। ड्रायफ्रूट परतल्यानंतर इथे जो आपण तांदळाचा रवा तयार केलेला आहे तो सगळा तुपामध्ये घालायचा आहे। सुरुवातीला याच्या गाठी बनतात, थोडंसं टेन्शन वाटतं की सुटतील की नाही, पण 2-3 मिनिट परतून घ्यायचं। आणि त्यानंतर गरम केलेलं 1 लिटर दूध घालायचं आहे आणि दूध साईसकट घालायचं आहे आणि याला आपण हलवून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला आपण 2-3 मिनिट सतत हलवायचं आहे की ज्यामुळे यामध्ये तांदळाचा जो रवा घातलेला आहे त्याच्या थोडी गाठ्या झालेल्या असतात, तर त्या यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील। दूध घातल्यानंतर पण सुरुवातीला 2 मिनिट थोडीशी तांदळाची गाठ तयार झालेली असते, ती उलटण्यावरती येत असते। पण आपण जसं जसं हलवत जातो तसं तसं या गाठी आहेत त्या मोडत जातात आणि दूध एकदम दाटसर व्हायला सुरुवात होते। दूध तर सतत आपण हलवायचं आहे, तळापासून हलवायचं आहे, नाहीतर आतमध्ये आपण तांदूळ घातल्यामुळे पातेल्याला खाली चिकटून बसू शकतं आणि खीर करपू शकते। पण याला खळखळून उकळी सुद्धा येऊ द्यायची आहे। सुरुवातीच्या 3 ते 4 मिनिटांमध्येच कणी जी असते ती व्यवस्थित शिजली जाते। पण खीर बनण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिट नक्की लागतात। त्यामुळे तांदूळ शिजल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही, कारण इथून पुढे तर खीर बनण्याची प्रोसेस चालू झालेली असते। ज्या वेळेला पूर्णपणे ते तांदूळ दुधामध्ये एकजीव होत नाहीत आणि दुधाला एकसारखा घट्टपणा येत नाही, तोपर्यंत खीर तयार होत नाही। आणि इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की अजूनपर्यंत आपण यामध्ये साखर घातलेली नाही, तर ती कधी घालायची हे मी तुम्हाला शेवटी सांगते। सुरुवातीपासून इथे 10 ते 12 मिनिट लागलेली आहेत खीर बनते त्याला, आणि दूध हळूहळू दाटसर व्हायला लागलेलं आहे। त्याचसोबत तांदूळ पण एकसारखे एकजीव व्हायला लागलेले आहेत। आजूबाजूला थोडं दूध लागलेलं असतं, ते अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। त्यामुळे खीर करपली जाणार नाही आणि त्याचा वेगळा सुवास किंवा वेगळी चव येणार नाही। जसं की मी सांगितलं, दूध आणि तांदूळ एकसारखे एकजीव झाले पाहिजे, तर इथे या ठिकाणी तसं इथे टेक्स्चर आलेलं आहे। आता या वेळेस आपण इथे आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची आहे। अगदी सगळ्यात शेवटी आपण साखर घातलेली आहे, कारण यामुळे आपल्याला एकतर खीरीचा अंदाज येतो की किती क्वांटिटी मध्ये घातलेली आहे। आणि जर का सुरुवातीलाच तुम्ही साखर घातली तर ती जास्त प्रमाणामध्ये पडते आणि जास्त प्रमाणामध्ये गोड होतं, आणि अगदी शेवटी घातल्यानंतर जेवढं आपल्याला प्रमाण साखरेचं ठेवायचं आहे अगदी तेवढंच पडलं जातं। तर मी अगदी सगळ्यात शेवटी साखर घातली आणि साखर घातल्यानंतर मी पुन्हा 2-3 मिनिट एकसारखी उकळी येऊ दिलेली आहे आणि इथे मस्त अशी दाटसर खीर तयार झालेली आहे। तुम्ही डायरेक्ट गरमागरम खीर खायला जरी घेतली तरी अतिशय सुवासिक आणि स्वादिष्ट लागते। आणि हो, सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ किंवा सुंठ पावडर सुद्धा घाला, हे पण आपल्या आवडीवरती आहे। यातील कोणतीही पावडर तुम्हाला आवडत नसेल तरी सुद्धा चालेल, अशीच तांदळाची खीर अतिशय छान लागते। तर मंडळी, जसं की मी सांगितलं, गरम गरम सुद्धा खीर अतिशय छान लागते, पण थंड झाल्यानंतर पण खीर आणखीन दाटसर होते आणि त्याची खाण्याची रुची अजूनच वाढते। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद। आता भेटूया अशाच आणखीन एक छान छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।